या बातम्यांचे प्रायोजक आहेत चंदू काका सराफ ज्वेल्स। जम्मू काश्मीरमध्ये हिंदूंचं टार्गेट किलिंग, नाव विचारून झाडल्या गोळ्या, तब्बल 27 जणांच्या मृत्यूशी बातमी। जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन येथे अत्यंत भयंकर असा दहशतवादी हल्ला झालाय। दहशतवाद्यांनी घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य केलं, त्यामध्ये तब्बल 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती। या हल्ल्यात डझनभराहून अधिक लोक जखमी झालेत। या हल्ल्यात केवळ लोकच नाही तर घोडे देखील जखमी झालेत। सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे। तसेच सीआरपीएफच्या अतिरिक्त क्विक रिॲक्शन टीम्स घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत। खरं तर काश्मीरमध्ये असे काही भाग आहेत जिथे दहशतवादी दिसत नाहीत। पहलगाम हा असाच एक भाग आहे, त्यामुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात। मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर येथे देशभरातून शेकडो पर्यटक सतत येतात। पहलगाममधील एका पर्वताच्या माथ्यावर पर्यटक ट्रेकिंगसाठी जातात। हा दहशतवादी हल्ला तिथेच झालाय। तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला। या हल्ल्याची माहिती काश्मीरमध्ये दहशतीचे नवी प्रतिशब्द बनलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड रेझिस्टन्स फ्रंटने घेतली आहे। महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू तर 5 कुटुंबांवर हल्ला। दरम्यान या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली। आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू झालाय। त्यात दिलीप दिसले, अतुल मोने असे दोघांचे नाव आहे, तर 5 कुटुंबावर पुण्याच्या हा हल्ला झालाय। स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातले अनेक जण जखमी आहेत। त्यातील एक मणिक पटेल हे पनवेलचे आहेत। एस भालचंद्र हे दुसरे नाव आहेत। अजून काही जणांची नावं समजत आहेत। दोघे सुदैवाने आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिलेली आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे। पंतप्रधानांनी लिहिलंय की ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्याबद्दल माझ्या संवेदना। या भयानक हल्ल्यामागे जो कोणी असेल त्याला शिक्षा होईल, त्याला सोडलं जाणार नाही। दहशतवाद्यांविरुद्ध लढाईची आमची वचनबद्धता अढळ आहे आणि ती आणखीन मजबूत होईल, असं नरेंद्र मोदीजी म्हणतात। तर देवेंद्र फडणवीस म्हणतात, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। या घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्या कुटुंबियांच्या आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। या घटनेत जे जखमी झालेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतोय। दरम्यान जे अडकलेत त्यांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली। ब्युरो रिपोर्ट 30 जागर न्यूज।